कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो काय करताय? लग्न मुहूर्त? आत्ताचा। हे पहिलं पाऊल सौख्याचं, आपल्या मैत्रीचं। चारू, तू माझी सखी आहेस, माझी सहचारिणी आहेस। आपल्यातली मैत्री आयुष्यभर अशीच राहील असं मी तुला वचन देतोय। चारू, तू माझी शक्ती आहेस, माझं बलस्थान आहेस। तू मला बळ देतेस आणि मी तुला आयुष्यभर आनंदी ठेवण्याचं वचन देतोय। चारू, तू या घरची लक्ष्मी आहेस। तू लग्न करून घरात आलीस आणि माझ्या आयुष्यात, आपल्या घरात आनंद आला, भरभराट आली। यापुढेही असंच घडू दे। तू अशीच माझी साथ दे आणि मी आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही, हे माझं वचन आहे तुला। आणि ही 7वी फेरी चारू, आपली 7 जन्माची गाठ आहे। आणि माझ्या इथून पुढच्या प्रत्येक जन्मात तूच माझी सहचारिणी हो आणि मी तुझ्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही असं मी तुला वचन देतो। मी वचन देते तुम्हाला, तुमच्या आधी मी मृत्यूला सामोरी जाणार। मी सुवासिनी बनूनच या जगातून जाणार। चारू, आता मरणाची भाषा नको चारू। आता मला पुन्हा तुला गमवायचं नाहीये। आता मला तुझ्याबरोबर जगायचंय, खूप आणि खूप आनंदात जगायचंय। आता मंगळसूत्र पण घालून टाका ना। मंगळसूत्र मी धनाजीला सांगते घेऊन यायला। धनाजी, चारू चारू थांब। नाही ते मंगळसूत्र घाला। हो हो थांब। कुठे चाललीस आता? मंगळसूत्र फक्त राहील। चारू, उद्या आपलं खरं लग्न आहे ना? लग्न मला बरं वाटावं म्हणून केलं। हे काही खरं लग्न आहे का? मग माझ्यासाठी आहे।
खरंच. अगं काहीतरी काय. अग्नीला प्रदक्षिणा झाल्या, कुंकू झालं, अगं तू चिडली होतीस ना म्हणून हे सगळं केलं, तेच तर सांगतोय मी तुला. पण झालं ना लग्न आता. मग उद्या लग्न नाही करायचं म्हणतेस? ते पण करू. चारू, उद्याचा मुहूर्त आहे ना. सगळंच आत्ता केलं तर लोक काय म्हणतील, आणि आपल्याला उद्या सगळ्यांसमोर सगळ्यांच्या साक्षीनं लग्न करायला छान वाटेल ना. पण मंगळसूत्र घालायला का? चारू, हे बघ, तुला बरं वाटावं, तुझी समजूत निघावी म्हणून मी हे सगळं केलंय. हे आपलं खरं लग्न नाहीये. आणि चारू, तुला खरं सांगू, मी खूप कंटाळलोय, खूप थकवा आलाय मला या सगळ्या प्रकरणामुळं. म्हणून तर अंधारात एकटा बसलो होतो मी जरा रेस्ट करू. काय ग? चारू, हे काय केलंस? पाया पडले. म्हणजे म्हणजे नवऱ्याचा मान असतो ना तो. चारू, हे सगळं तू कधीपासून मानायला लागलीस? आत्तापासून. चारू, हे काय? आपलं ठरलं होतं ना, आपण शिकले सवरलेले आहोत, आपण असलं काही मानत नाही. कोणी कोणाच्या पाया वगैरे नाही पडायचं. आपण बरोबरीचे आहोत, इक्वल आहोत. मध्येच असं भुवनेश्वरीचं भूत काय येतं तुझ्यात? त्यांचं भूत काही, त्या अजून जिवंत आहेत. तुला काय माहिती? एवढ्या सहजासहजी हार मानणारी बाई आहे का ती? सोड ना चारू, आता नको ना तिचा विषय. तुझी वाट बघत असतील ना सगळे. मी येतो. तुम्ही आराम करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.